भूमिका सातत्यानं बोटकेपी राहिलेली आहे। मनमोहन सिंग सरकार असो, पी चिदंबरम असो, आम्हाला सुरक्षित भारत हवा आहे। हनुमंत पवारजी, आपण या उत्तरांशी समाधानी आहात का? मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलत नाही। एका राष्ट्रीय पक्षाची अत्यंत दुःखद आणि सैन्यासाठी अभिमानास्पद सिंदूर ऑपरेशन आणि पहलगामचा दुःखद हल्ला याच्यावर बोलतो, याचं भान मी कायम ठेवेन। आमचे भान ठेवा। तुम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला कसं स्थान मिळालं याचा प्रश्न विचारताय। हनुमंतजी, तुम्ही अभ्यासू आहात, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाहीये। वक्तृत्व स्पर्धेत मी बोलत नाही असं म्हणालो। तुम्ही बोलताना मी काही बोललो नाही। तुमचे सगळे आरोप शांतपणे ऐकले, आता ऐकायचा संयम ठेवा। सत्ताधारी पक्ष आहात तुम्ही। हे बघा, साधी गोष्ट आहे की काँग्रेस पक्षानं नरेंद्र मोदी साहेब जी कोणती भूमिका घेतील पाकिस्तानला धडा शिकवायसाठी त्याच्या सोबत आम्ही आहोत हे सांगितलं होतं का नाही? ढगे साहेब साक्षीदार आहेत। पूर्ण विरोधी पक्ष, सगळे जाती धर्म, सगळे राज्य सरकार नरेंद्र मोदी साहेबांसोबत होती, अजूनही आम्ही आहोत। तुम्ही ट्रम्पच्या धिक्काराचा ठराव आणा हो। पहलगाम मध्ये जे झालं त्याला जबाबदार कोण? बोलायला तयार नाही। ट्रम्पचा धिक्कार करा म्हणतोय। जर आज परराष्ट्र मंत्री संसदेमध्ये म्हणाले की आमच्यामध्ये मध्यस्थी कोणी केली नाही, तर पूर्ण संसद, पूर्ण काँग्रेस पक्ष आम्ही विश्वास ठेवू। कधी तुम्ही जर ट्रम्पचा धिक्कार कराल तर ना, आता आपली ही संसदेमधली चर्चा चालू असताना अनुराग ठाकूर तिकडे बोलतायत तुमचे, आणि 28व्या वेळेस त्या डोनाल्ड ट्रम्पनं अजून एकदा तिथं सांगितलं, हा कोण आहे डोनाल्ड ट्रम्प? नरेंद्र मोदी साहेबाचा। त्याचा धिक्कार करायला आपण का कचरतोय? काँग्रेस बीजेपी मिळून करू, संसद करू। आणि दुसरी विशेष नाहीये, संसदेमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 2 राष्ट्रांचा प्रश्न आहे आणि वेळोवेळी कुठलाही सरकार असो कायम या 2 राष्ट्रांच्या प्रश्नामध्ये आपण दुसऱ्याने देशाचे परराष्ट्रपती सांगतायत। मी तेच म्हणतो, परराष्ट्र मंत्री सांगतायत तर परराष्ट्र मंत्र्याचं सरकार काय ऐकत नाही? डोनाल्ड ट्रम्पच्या धिक्काराचा ठराव आणा म्हणतोय आम्ही, परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास ठेवूनच म्हणतोय ना। परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की जगामध्ये आम्ही पाकिस्तान टेररिस्ट स्टेट आहे असं आम्ही सांगत फिरलो, असं सांगितलं आज। तर अशा टेररिस्ट स्टेटला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भेटणं, इथं मिलिटरीमध्ये काम केलेली माणसं आहेत, त्यांना विचारा किती धोकादायक आहे ते। त्यामुळे तुम्ही परराष्ट्र याच्यामध्ये का पाकिस्तानला मिळाला असं फेक नरेटिव्ह करू नका तुम्ही। याच्यात पाकिस्तानचा काही संबंध नाही। हनुमंतजी, पाकिस्तानचा काही संबंध नाही। मी तुम्हाला ते सांगतो, तुम्ही चुकीची माहिती ऐकून घ्या। सत्ताधारी तुम्ही अख्खं चुकीचं बोलले, आम्ही ऐकून घेतलं। तुम्ही चुकीचं बोलत असले तरी तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे। आमचंही ऐकायचं, लोकांना चुकीचं सांगू नका। अहो, तुम्ही अख्खा देशाला चुकीचं सांगितलं। संसदेमध्ये खोटं बोलताय, तुम्ही चुकीचं बोलताय। ऑपरेशन सिंधू चुकीचं, याला काय अर्थ आहे? आपण बोलणार ते सगळं प्रत्येक गोष्ट सत्य आणि बाकी सगळे बोलणार ते चुकीचं। हेच आहे ना राहुल गांधींची आणि काँग्रेसची हीच भूमिका लोकांना माहिती आहे, त्यामुळेच लोकांनी 100च्या आतमध्ये काँग्रेसला आणून बसवले। बोला नवनाथजी, ते नरेंद्र मोदी पंतप्रधान चष्मा घालून कुठे फिरायला गेले त्याचं उत्तर द्या, मग राहुल गांधीवर बोला। का नव्हते संसदेत? देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशाचं नेतृत्व आज वाटली पाहिजे तुम्हाला, आज वाटली पाहिजे तुम्हाला, आज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे तुम्हाला। एवढं बेशरम सरकार बघितलं नाही। पंतप्रधान परराष्ट्रामध्ये हिंडत बसतो, दुसऱ्या देशामध्ये जातात परराष्ट्रमंत्री, तर संसदेमध्ये वाढली पाहिजे। सैन्याच्या मागे बघता काय? खोटं बोलताय काय? दहशतवाद्याला सोडून आज अवघा महाराष्ट्र पाहतोय। संसदीय भाषेचा आपण वापर करून एकमेकांशी संवाद साधूयात। निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर, मी आपल्याकडे येतो। लेफ्टनंट जनरल जे आहेत संजय कुलकर्णी सर, त्यांच्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे की संजय सर, एका बाजूला वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे आज दिवसभरातला आणखी एक मुद्दा ज्याकडे लक्ष वेधू इच्छितो थोडंसं, ते म्हणजे असं की ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर आजच्याच दिवशी ही 16-17 तासांची लगातार चर्चा सुरू असताना त्याच वेळेला मात्र ऑपरेशन महादेव खरोखर जर मास्टरमाइंड